हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण इनशॉटमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर आपल्याला आधी इनशॉट ॲप ओपन करून व्हिडिओवरती क्लिक करून न्यूवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो व्हिडिओ म्हणजे एडिट करायचा ना तो पाहायचा आहे. आता माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत तर मी बघते एखादा. तर मी 2 व्हिडिओज सिलेक्ट केलेत, म्हणजे 2 वेगवेगळ्या क्लिप्स आहेत. तर आपल्याला तुम्हाला दिसते क्लिप चालू झाली आहे. आता आपल्याला ह्याच्यात समजा टेक्स्ट ॲड करायची आहे, तर टेक्स्टवरती क्लिक करायचं. परत खूप ऑप्शन आहेत, त्याच्यात टेक्स्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला जी कोणती टेक्स्ट टाकायची ती लिहायची आणि तुम्ही वरती ॲडजस्ट करू शकता. आता ह्याच्यात बरंच ऑप्शन आहेत, तुम्हाला कोणत्या स्टाईलमध्ये हवी आहे ते सिलेक्ट करायचं. काय झालं, ते टेम्पलेट सपोर्ट करत नाही म्हणून ते ब्लॅक दिसते. तर नंतर आपल्याला बॅक जायचे, टेम्पलेट सपोर्ट नाही करत. तर मग ह्याच्यावरती डूडल्स आपण ॲड करू शकतो. तुम्हाला जे हवे ते डूडलवरती क्लिक करून आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचे राईट साईडवरती. तर आपण स्टिकर पण ॲड करू शकतो. त्याच्यात स्टिकर्स आहेत, GF आहेत. आता ते एवढं ओपन नाही होते फास्ट. त्याच्यात बरेच टाईप आहेत की आपण तुम्हाला कोणते स्टिकर टाकायचे ते स्टिकर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर राईट साईनवरती क्लिक करायचे. नंतर तुम्ही इफेक्ट पण लावू शकता बऱ्यापैकी. तिथे इफेक्ट, झूम इन, झूम आऊट, बऱ्यापैकी खूप इफेक्ट आहेत त्याच्यात. तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो लावू शकता. तुम्ही तिथून ॲडजस्ट पण करू शकता तुम्हाला कोणत्या क्लिपपर्यंत हे करायचं आहे. आता तुम्हाला जर बॅकग्राऊंड लावायचा असेल तर बॅकग्राऊंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्यूट बॅकग्राऊंड्स आहेत, तुम्हाला जो पाहिजे तो बॅकग्राऊंड तुम्ही लावू शकता. समजा मी ते बॅकग्राऊंड लावलं, तुम्ही वरचा व्हिडिओ पण ॲडजस्ट करू शकता तुम्हाला त्या बॅकग्राऊंडमध्ये कुठे तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे म्हणून, आणि त्याला ॲडजस्ट पण करू शकता. इथे इफेक्ट पण बऱ्यापैकी इफेक्ट आहेत. तुम्ही झूम इन, झूम आऊट, इन, कॉम्बो कोणता पण इफेक्ट लावू शकता. तुम्ही पाहू शकता तुम्ही इफेक्ट लावला आहे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर कटआउट हवे असेल तुम्ही कटआउट पण करू शकता. कटआउटचं ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकता इफेक्ट पण लागलेला आहे. हे ब्लर करायचं असेल काही तर तुम्ही ब्लर करण्यासाठी वापरू शकता ऑपॅसिटी. इथून ऑडिओ तुम्ही लावू शकता. ऑडिओच्या साईनवरती क्लिक करून इथे भरपूर ऑडिओ आहेत, फन ऑडिओ, आणि इथं रेकॉर्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता. आता मी ॲलो नाही केलं आहे, पण तुम्ही तिथून व्हॉइस ओव्हर करू शकता. अजून बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही जर स्वाईप करत गेले तर तिथून आपण व्हॉल्यूम पण